Students, during the board exams, there are many such problems which you face, and because of which you are not selected. Very first problem, तुमच्या गोवा बोर्ड एक्झामचा तुम्ही फेस करतो ते म्हणजे सिंपल सिली मिस्टेक्स करतो हो एक साधे डायग्राम्स साधे सर्किट डायग्राम्स मागीर फॉर्म्युलाज मागीर कन्व्हेन्शन सायन्स मागीर तुमचे जे कॅल्क्युलेशन्स असतात हे जे सगळे बारीक सारीक मिस्टेक्स असतात ते सगळे काउंट जातात आणि हितून तुमचे 10 to 15 मार्क्स असेच जातात या व्हिडिओवर आम्ही हे सगळे कव्हर करतो आहोत. If you watch this full video, you will get to know which are the silly mistakes you have to avoid during the exams. Okay, let's start. आता मला सांगा, वो साधा फॉर्म्युला की रॉंग फॉर्म्युला? वो एक रॉंग फॉर्म्युला. V is equal to R by R. Actually, फॉर्म्युला कसं असतं? V is equal to R into R. Okay, this is the correct formula which you have to follow. खूपशी मुलगी हे कन्फ्युजन होतं. आणि त्यानंतर खूप प्रॅक्टिस करतात खूप काय म्हणतात नोट्स सॉल्व करतात प्रिव्हियस इयर क्वेश्चन रेफर करतात पण एंड टायमार जो क्रुशियल टाइम असतो त्याने किती लागतं आर डिवाइड बाय ज्या जागेवर आपण असता आर वो फर्स्ट आता एका सरांनी कन्वर्ट करतात जाय असे एक्झाम्पल बोल्ड्स आणि पॅटर्न बद्दल बहुत करतात आता रेजिस्टन्स पॅटर्न बद्दल जर एक क्वेश्चन आला तर फॉर्म्युला कसं करतात ओके आर आणि आय असतात जेव्हा आपण आर फाइंड करपाक जाय म्हणजे आर कशें जातलें आर बरयलो ओके V is equal to R into R ओके आर फाइंड करपाक जाय आता फॉर्म्युला आमकां काय करपाचो कसो जातलो तर फुल्ला बोर्ड आय आसा तो दुसऱ्या वाटेन ओके आता इंटू इज इक्वल टू च्या दुसऱ्या वाटेन कितें जाता तर डिवाइड जाता that is V upon I equal to R. कळलं का? आता तुम्ही रेजिस्टन्स फॅक्टर एका कशा करू शकता R is equal to V upon I. सिंपल ओके आता नेक्स्ट वन एक फॉर्म्युला दोन फॉर्म्युला तयार तिसरं जर आपल्याला करंट फाइंड करपाक जाय आणि वोल्ट आणि रेजिस्टन्स इन्वॉल्व आसा जाल्यार आपण एक परत कन्वर्ट करतले तोच परत घेऊया I is equal to V upon I ओके I आम्ही फाइंड करतात सो डिव्हिजन आसा आय करंट डिवाइड जाल्लो आसा डिव्हिजन इज इक्वल टू दुसऱ्या मल्टिप्लाय ओके मल्टिप्लाय जाता म्हणजे त्यातलो लॉस वयतलो आर दुसऱ्या तुला वो डिवाइड करता सो आय इज इक्वल टू V अपॉन आर दिसलो इट्स व्हेरी इझी फक्त तुम्ही फोकस असपाक जाय प्रॅक्टिस केला आम्ही पडतो ओके आम्ही फुडले जाते एक पॉइंट जातो रायटिंग फॉर्म्युलाज इनकरेक्ट हे जे फॉर्म्युलाज आसा दोन फॉर्म्युला आम्ही इनकरेक्टली करतो खूपशा फावटी व्हेरी कॉमन इन इलेक्ट्रिसिटी सम्स इलेक्ट्रिसिटी तुम्ही सम सॉल्व करता हे असले जे जावप असं जे आता पळयता V is equal to I divided by R divided by I असं जर तुमचं असं जर तुम्ही सॉल्व केले तर फुल आर्ग्युमेंट म्हणून रॉंग केलं फुल तुम्ही फॉर्म्युला असा तो फुल आपण स्टार्टिंग निश्चित रॉंग केलेलो असतो ओके सो हे गोष्ट पुढे स्टुडंट्स नेक्स्ट नंबर पॉइंट असा तो म्हणजे फॉरगेटिंग युनिट्स इन फायनान्स हो एक तितलोच इम्पॉर्टंट फॅक्टर आसा भुरगीं खूब जाणां आन्सर बरयतात पण हे युनिट्स चुकतात कित्याक फायदो ओके जशें की तुमी तुमच्या नांवार हाडना तशी ह्या नंबराचे युनिट्स तुमकां जाय जाल्यार कांयच करना ओके एक्झाम्पल एक क्वेश्चन आसा V ची व्हॅल्यू वोल्ट्स 12 वोल्ट्स आसा आणि करंट दिला 3 एम्पियर्स फाइंड रेजिस्टन्स म्हणून सिंपल क्वेश्चन आहे तुम्हाला दिला आसा फॉर्म्युला कितें V is equal to R is equal to I upon V just R is equal to I upon V I upon V सारखा आसा मातशें रिपीट करूया आमी V is equal to I upon V is equal to I upon V आता R फाइंड करतो जाय R is equal to V upon R दिसलो डिफरन्स आता I upon V असेल आणि V upon I असेल अच्छे वरचे करता पण आन्सर पण डिफरंट जातो कळतं का एक्झाम्पल I ची व्हॅल्यू किती आसा हांगा 3 एम्पियर्स आणि V ची व्हॅल्यू किती आसा 12 डिवाइड करा पॉइंट आणि आन्सर हांगा किती
3 1 जा 3 1 जा 3 4 जा 12 आंसर 4 आता गेलो तर एक सेकंड आहे क्वेश्चन पुस्तक डिफरन्स कोणाला तुम्हाला अशा वेळी बदललं की झालं आहे नवा सांगा होय सगळं किती आहे b upon r ओके हे एक्चुअल असतं b upon r is equal to b ची व्हॅल्यू किती b ची व्हॅल्यू is equal upon b ही म्हणतात 4 चा 12 आता r 4 झालं परत उरले जरा मला आमचे आम्ही किती येतले फोर्स युनिट येतलो रेजिस्टन्स युनिट किती असता तर ओम्स हे आन्सर राईट मला तुमका मार्क्स ओके प्रॉपर आम्ही तिसरा पॉईंट असं वाटतं आम्ही दिला असा नॉट बॅलन्सिंग केमिकल इक्वेशन्स प्रॉब्लेम एक तुमका आम्ही इक्वेशन दिलेले असा जे बॅलन्स ना इफ थोडे क्वेश्चन्स म्हणजे तुमका बॅलन्स करपाक सांगता आणि इकडे तुम्ही जेन्ना एक्झाम्पल सोडून आन्सर असे सगळे कित्याक हेच्यामध्ये तुमकां मे बी अर्धा मार्क्स एक मार्क्स मेळटा ते एक्झाम्पल्स करताना जर तुम्ही सारकी इक्वल बॅलन्स करून जर पळोवंक ना जर तुमकां तसो मार्क्स पडटलो आणि रॉंग फॉर्मुलाज बरोबर तुमची इलिगल हे तुमी लक्षात दवरा सो सदांच आतां पळय H2O2 gives H2O ओके H ला ऑक्सिजन 2 आसा ओके आणि हांगा फॉर्मुला जो आहा इक्वेशन जे आसा ती बॅलन्स आसा बॅलन्स करपा खातीर हे बॅलन्स करपाचें 2 2 जा 4 हायड्रोजन 2 ऑक्सिजन तशेंच 2 ऑक्सिजन आणि 4 हायड्रोजन कळ्ळें तुमकां सो म्हणून एका बरोवन असलो रायट तशेंच आनीकूय एक्झाम्पल्स आसात पूण टायम ड्युरेशन आमचें भुरगें कमी आसल्या कारणान ती एकदम बेसीक तर तुमी परीक्षा भुरगीं आसा पूण जे बेसिक्स आसात तो आमकां जर कळटा जाल्यार फुडें जे आमचे सम्स आसता ते सॉल्व करता आनी सर बेसिक्स एक ग्लान्स करता आम्ही 4 पॉइंट फोर्थ टॉपिक असा ड्रॉइंग लॉंग सर्किट डायग्राम्स ओके लॉंग सर्किट डायग्राम्स हेच्या पयलीं सांगतो आम्ही जस्ट एक सम केलं इक्वेशन सॉल्व केलं इफ ते तुमकां आणि एक्सप्लेनेशन जाय आमचे ऑलरेडी व्हिडिओ ते आम्ही पोस्ट केलेले आसा फर्स्ट व्हिडिओ आसता ते बॅलन्सिंग इक्वेशन्स ती तुम्ही रिफर करू शकता आणि खूप इजी खूप क्लियर आयडिया आमी तुमकां एक्सप्लेन दिलेली आसा ओके सेकंड ड्रॉइंग लॉंग फोर्थ आमचो पॉईंट आसा तो म्हणजे ड्रॉइंग लॉंग सर्किट डायग्राम्स खुबशे व्हिडिओ करतात आपण जाय तसो एमिटर ओके आता एमिटर तुका खंयचो मिटर वोल्ट मिटर आसता एमिटर आसता सदांच उगडास दवरता खंयचो मिटर आसता पूण केन्नाच पॅरललान आमी प्लेस करूं शकना तो सदांच कितें म्हणटात सिरिजान आसता ओके आतां हांव पॅरललान घेता जो एक्चुअली लॉंग आसता पूण हांवें सर्किटान जो सिरिजान जो हांवें प्लेस केल्लो आसता सिरिजान कनेक्ट केल्लो आसता एमिटर सो हे तुमचें रायट दुसरें म्हणजे वायर ओवरलॅप जाता वायर केन्ना कशी ओवरलॅप जाता ओके वायर ओवरलॅप ती एक्चुअली सगळे एकामेकाक कनेक्टेड जाल्ले आसता जेन्ना जेन्ना वायर ओवरलॅप जाता डायग्रामान जाल्यार तो असो युक्तनान कसो दिसता सो ती ओवरलॅप करता वयल्यान येयला सेपरेट ही सेपरेट आसा ती सेपरेट आसा हो करंट हांवें असो वयता तुजो करंट हांवें असो वयता हेतून कशें जाता सगळ्यांचे करंट एकामेकाक आवडटा मे बी हेचो त्या वाड्यान एक कडेन कनेक्टेड जाल्ले आसा जे एक्चुअली रॉंग आसा हे सांगतात नाजाल्यार थोड्या बारीक सारीक गोश्टी जे आहा ते तुमकां उडास घेवचे पडटा प्रॅक्टीस करचे पडटा प्रॅक्टीस करतना एक्चुअल डायग्राम कसो आहा तो स्टडी करा तेच्या नुसार प्रॅक्टीस ओके टिचरीन ड्रॉ केला किंवा कितें म्हणटात टेक्स्टबुकान ड्रॉ केल्लो आसा ह्या अर्थान पळोवं ओके स्टुडंट्स आयची आमची व्हिडिओ हांगाच काबार जाता हांव फुडली व्हिडिओ तुमकां एक घेवन येवपा आसा ती म्हणजे स्पेशली टायम मॅनेजमेंट खुबशे भुरग्यांचे एक फॉल्ट आसा तो म्हणजे कितें पुअर टायम मॅनेजमेंट ताका टायम मॅनेज करपाक कळना ओके नेक्स्ट व्हिडिओ हांगा स्पेशली घेवपा आसा टायम मॅनेजमेंटचेर तुमी कितें म्हणटा टायम टेबल किंवा 2 वरां किंवा 3 वरांचो आपलो पेपर येता भितर आपूण कसो आपलो टायम मॅनेज करून आन्सर बरयतले त्या भितर शिकता ओके सो आमच्या वांगडा लिंक रावा आमच्या वांगडा कनेक्टेड रावा ठीक आहे तुमकां कसले जे डिफिकल्टीज आसात
तुम्ही आमच्या कमेंट बॉक्सात घालू शकता. आम्ही त्या कमेंटा खातीरच रावले आसा. ओके, तुमचे कमेंट येता आनी तेचे आमी व्हिडियोज करतले. बस, थँक्यू.